तुम्हाला एवढं कळत नाही पोलिसात तुम्ही आतंकवादी हमले करत का? आणि याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय समाज तुम्हाला एवढं कळत नाही पोलिसात तुम्ही आतंकवादी हमले करत का? आणि याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय समाज तुम्ही हे करताय का? काय मी दरोडे खोरा का आतंकवादी आहोत? तुझ्या बाईचे भारेपर्यंत कपडे वाटलेत तरी तुम्ही मी बसणार आहे माझ्या पद्धतीने. मंत्री संजय शिरसाट यांच्या वतीने मंत्री संजय शिरसाट यांच्या वतीने इम्तियाज आरोप आहेत. त्यामुळे छत्रपती फाउंडेशनचे सुनील रत्नपारखे यांनी जलील यांच्या घरावरती पाहू शकतो. बच्चू कडू कर्णसानी अवस्थेत पडले असताना मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत. आज 4 मात्र तिलाही मोठ्या प्रमाणात आजारी असल्याचंही कळतंय. हे संपूर्ण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रहार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. प्रश्न विचारा की त्यांच्या मनामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये सत्यता आहे म्हणून हे मुख्यमंत्री आंदोलकांना भेट देत नाहीयेत, बच्चूंना भेट देत नाहीयेत म्हणून हे आक्रमक झाले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी ही अत्यंत महत्त्वाची पहिली मागणी त्यांनी केलेली आहे. तसंच दिव्यांग आणि विधवा ज्या आहेत घेऊन जाण्यासाठी दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात यावे, मानधन सन्मान धन म्हणून देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. तसंच 6 एप्रिलला एक बैठक झाली. बच्चू कडूंनी केलेली आहे. वंचित घटक आहेत, वंचित घटक कोण उभा राहणार तर त्यांना पण घेऊन जाणार. पण ही काही वेळापूर्वी जी महिला पाहिली ती मोठ्या मोठ्याने बोलायचा प्रयत्न करत होती. महिलेची तब्येत खालावलेली आहे. आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून. गिरीशजी, या महिलेबद्दल काय सांगाल, काय माहिती? अध्यक्ष राहुल कामत ठाकरे सेनेच्या शाखेत गेले होते. या ठिकाणी प्रहार चे कार्यकर्ते आहेत, ते मंत्रालयाच्या गेटच्या बाहेर आहेत, ते आंदोलन करत आहेत. आपण बघितलं तर या ठिकाणी बच्चू कडूंनी जे शेतकऱ्यांसाठी जे हमीभाव मिळावा